मातेवर वा विठ्ठल आजी सोनियाचा दिवस, 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 आजी सोनियाचा दृष्टी देखिले संतास, दृष्टी देखिले संतास, जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले, दृष्टी देखिले संतास, दृष्टी देखिले देखता है संत चरण, देखता है संत चरण, जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले, जीवा सुख थोर झाले, माझे माहेर आजी दिवाळी दसरा टाळकरी दिवाळी, दिवाळी दसरा, दिवाळी दसरा, शेणा म्हणे आले घरा, शेणा म्हणे आले घरा, जीवा सुख थोर झाले,
माझे माहेर भेटले शेणा म्हणे आले घरा शेणा म्हणे आले घरा माझे खूप थोर झाले माझे माहेर भेटले हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय 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 हरी ठोपा रखमाई जय 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 ठोपा रखमाई हरी ठोपा रखमाई जय 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 ठोपा रखमाई हरी ठोपा हरिभक्ती पारायण दत्ता महाराज निकम व हरिभक्ती पारायण भगवान महाराज शिंदे. पंढरीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास जीवा सुख थोर झाले माझे माहेर भेटले अवघा निर्शिलाक्षीन देखता हे संत चरण जीवा सुख थोर झाले माझे माहेर भेटले आज दिवाळी दसरा शेणा मनी आले घरा जीवा सुख थोर झाले माझे माहेर भेटले विठ्ठल कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहयाचे कुळाचा विचार न पाहयाचे कुळाचा विचार पाहे
करुणागर ज्ञानाबाई भक्त करुणागर ज्ञानाबाई ज्ञानाबाई न पाये याचे कुळाचा विचार न पाये याचे कुळाचा विचार वारकरी परंपरेमध्ये श्रेष्ठ बांधवगडचे शेना महाराज यांचा 4 चरणी अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. अभंगाच्या चिंतनापूर्वी थोडी प्रस्तावना देतो. या मंदिरात आल्याबरोबर मला वाटले मी जोग महाराजांच्या संस्थेत कीर्तन करायलो. हे मंदिर सुंदर, टाळकरी काही वारकरी पोशाखात आहेत, काही तसे आहेत. अभिनंदन करतो त्यांचं. एवढ्याच कीर्तनातून पुढच्या वर्षी वारकरी पोशाख उभा टाका. तुमचं अभिनंदन करतो. विठ्ठल कळालं, त्याला कळालं नाही. त्यांचं किती मंदिर सुंदर आहे. काय यात्रा आहे. यात्रा वेगळी, जत्रा वेगळी. उदाहरण सांगतो. जेजुरीची जत्रा का यात्रा. जेजुरीची जत्रा आहे, फुटाणे खान जत्रा. माळेगावची जत्रा यात्रा नाही, फुटाणे गादा. पण इथं सिद्धेश्वर यात्रा आहे. इतका फरक आहे. यात्रा कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनातून, श्रीमद भागवतामधून, गायनाचार्य माग कथा माहिला. आता पांढरा दिसायला कवा हिरवा होता अंगावर. आत्ता ओळखील तुला. आवाज देवानं चांगला दिलाय. फक्त एकच वारकरी पोशाख वाचून थोडा उणे वाटायला. त्याच्या लक्षात यावं. आवाज चांगला का तू चांगला नाही. हे मृदंगी आमचा मृदंग चांगले का वाजवणार चांगला आहे. तुम्हाला नाही कळत ते. मृदंगाचंही कौतुक करू नका, त्यांचंही करू नका, त्यांचंही करू नका. त्यांच्याकडून आवाज काढणारा पांडुरंग परमात्मा. सगळ्याला जमत नाही. मला बरेच लोक म्हणतात तुमचा काय गळा नादर, तुमचे काय खराब आहेत का गळे. पण आवाज जो निघतो तो काढून घेणारा आवाज पांडुरंग परमात्मा. फक्त एकच, माझ्या बरोबर एक म्हणू नका, जवळ येऊ नका. किती उंच आवाज निघाला याचं कौतुक नाही, पंचम स्वरात कसा गातो याचं कौतुक आहे. किती वर्ष जगला याचं कौतुक नाही, कसा जगला याचं कौतुक आहे. कीर्तनाला किती माणसं आली याचं कौतुक नाही, कीर्तनात झोपी किती गेली नव्हती याचं कौतुक आहे. कसा गायन सुरुवात पहा ना. आता जवळ गेलं की बिघडलं. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. आवाज सगळ्याची चांगली आहे. तुमचं अभिनंदन आहे टाळकर यांचं. अभंग घेतल्याबरोबर बऱ्याच लोकांनी मोबाईल उघडले, मोबाईल मध्ये सापडलंच नाही. तुका म्हणे तवा सापडते, पण हे सापडलंच नाही. कुठून काढलं बाबा. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटलं. पण महाराष्ट्रातली जे आतापर्यंतचे कीर्तनकार होऊन गेले, त्या कीर्तनकारांच्या वाचेतून, त्यांच्या बुद्धीतून लेखकाकडून लिहून घेणारे पांडुरंग परमात्मा.
आतापर्यंत तुकाराम महाराज, संत चोकोबा, कबीरदासजी, मीराबाई, जनाबाई, तुकाराम महाराज या सर्वांच्या जे काव्यरचना झालेल्या आहेत, स्टॉप झाला तुकारामाच्या नंतर. एकच फक्त निघाली महान संत, ती म्हणजे बहिणाबाई चौधरी. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. तिथून स्टॉप झाला, त्याच्या पुढे नाही काव्य. हे काव्य का करून ठेवले? पांडुरंगाने सर्वांना बुद्धी दिली आणि कीर्तनकाराच्या हातून लिहून घेतलं. आज आमच्या ह्या कीर्तनकाराला ते भांडवल झाले. काहीच झालं नसतं, कशावर बोलायचं होतं? मार्ग दावून गेले आधी दयानिधी, पण लेखक मात्र देव आहेत. जनाबाईचे अभंग नाम पांडुरंगाने लिहिले. तुकाराम महाराजांचे अभंग गंगाराम कडुसुरकर आणि जगनाडी तेली महाराजांनी म्हणावं आणि यांनी लिहावेत. त्या वया सापडल्या, काही पंढरपूर, काही देहूमध्ये. बंकट स्वामीनं ते एकत्र केलं आणि त्याचं नाव झालं गाथा. त्याच बंकट स्वामीच्या नंतर जोग महाराज, 5-6 मामासाहेब दांडेकर, कसाम गुरव, ही जी मंडळी आली, तिथून आता ही शाळा वाढत चाललेली आहे. पण संस्थेतला शिस्त कडक अगदी. विना घेणाऱ्यानं धोतर टोपी घातल्याशिवाय सुरुवात करू नये, पहिला नियम. आज धोतरवाल्यानं सुरू केलं का? पॅन्टवाल्यानं नाही करायचं. नो ॲडमिशन वारकरी संस्था. आता आजचं कीर्तन ऐकून पुढच्या वर्षीपासून तरी इथल्या नियोजन करून, बाबा पॅन्ट घालून या, इथं धोत्र नेसा, आणि कीर्तन झाल्यावर लुंग्या घालून काही तुम्हाला बंधन नाही दिलं. या वारकरी संस्थेमध्ये कोणी म्हणतील का, या शिक्षण शिकणारी माणसं फार कमी. लोखंडाला घडविते ते लोहार आहे, सोन्याला घडते सोनार आहे, लाकडाला घडविते ते सुतार आहे, मातीला घडविते ते कुंभार आहे. पण माणसाला आज्ञाकडून ज्ञानाकडे वळणारे कीर्तनकार आहे. आमचे महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. वा, दिस इज ए करेक्ट सेंटेन्स. योग्य म्हणलं सगळे. काही काही लोकांना हे पटत नाही. बरेच लोक म्हणतात आम्हाला चलत नाही. त्याला कुठं पाय येत चालायला? मृदंगाला बकऱ्याचं कातड आहे आणि उंटाची वादी आहे. याला लाकडं खपते, मग हे बरं का ते बरं? पण अज्ञान ही अधोगती आहे. रात आंधळ लागलं जावाई, सासरवाडीत गेलो आणि विहिरीत पडलो. सारसरा म्हणाला काय करायला? तळ बघायलो म्हणला किती खोल आहे. पण गाता येत नाही म्हणे. ज्याला गाता येते ना, सदानंद गुरुजी आळंदीकर पेटी वाचून कीर्तन केलं नाही. नामदेव पठाडे पेटी वाचून कीर्तन केलं नाही. याला स्वर आहे. आता बेसूर जर झालं तर पेटीचा काय उपयोग? थोडे ओवी म्हणून दाखवतो तुम्हाला लक्ष्मी शक्तीमध्ये. सखे बंधू दोघे जण येरेराचा आश्रय धरून, वना निघालो आपण पितृवचन पाळावया. पेटीच सखे बंधू दोघे जण बंधू स्वैरेजून वना निघालो आपण पितृवचन पाळा. गेली पेटी, गेली मृदंग गेलो. बेसूर असं तर काय उपयोग आहे? म्हणून ज्याला गाताय त्यांना आवश्यक सुरुवातच सुरू झालेली.
आपला अभंगाकडे येऊ आता. शेणा महाराज कोण? नावी येते, गळ्यात माळ आहे, पंढरीचे वारकरीत. एकदा प्रसंग असा झाला, काही वारकरी टाळ विना मृदंग आखून निघाले त्यांच्या गावून बांधवगड, आणि तोंडानं म्हणाले, येई गा तू येई गा पंढरीच्या राया, येई गा तू येई गा पंढरीच्या राया. दिवेदास वडील आहे, प्रेमकूर आई आहे, पारावर मंडळी बसली. कोणी आहे पारावर माणसं असतात कुठे? आता हे परभणी लातूर बघा, पारो म्हणले की माणसं जमलेच. सकाळी कीर्तनाचा विषय नाही, कालचा अभंग कोणता होता विषय नाही, रामायण काहीच नाही. सोयाबीनला काय भाव लागला, कापसाला काय भाव लागला, लाडकी बहिणीची पगार मिळाली की नाही, हीच विषय कुठे. अशी माणसं बसले तरी टाळकं, अहो आमची सोय कुठं होईल का, आम्हाला पंढरपूरला जायची. ह्या बसणाऱ्या माणसाने, ओ आमची ते एक महाराज फार प्रसिद्ध आहे, त्यांना शेणा महाराज म्हणतात, तुम्ही त्यांच्या घरी जा म्हणजे तुमची सोय होईल. याचा अर्थ समजून कसं आहे, शेणा महाराजाच्या घरी जर ही मंडळी गेली आणि कुठं कमतरता जर झाली, त्यांची फजिती झाली म्हणजे आम्हाला समाधान. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून आपल्या मनाला समाधान होतं तेव्हा आपलं बरं होते, आणि दुसऱ्याचं चांगलं पाहून आपल्या मनाला वाईट वाटते, अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. पक्क लक्षात ठेवा. हे टाळकरी भजन करीत गेले, शेणा महाराजांनी या 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 पावलं धुतले, गंध लावलं, आणि इतक्यात उदय शिव नावाचे राजे, एक चोपदार, बिल्ला कसा नाही कुठे बिल्ला नाही तुम्ही इथले झाले. आता एक सांगतो तुम्हाला, पुढच्या वर्षी या सिद्धेश्वर संस्थानच्या लोकांनी ज्या ज्या गावाला तेवढे बिल्ले समर्पण केलं, लातूरला घडविते तिथं फक्त पितळी बिल्ला. एस टी मध्ये रेल्वेत गेलं तर तुम्हाला तिकीट सुद्धा मागणार, एवढी ताकद आहे चोपदारांची, कमी समजू नका. चोपदार आणि हे बोलावाले, चलो शेणा महाराज बुला रे, चलो. अधिकारी माणसं हळूच आवाजात बोलत नसतात, चलो. शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे, हर हर महादेव म्हणून पवाडे झाले. वीरबाजी प्रभू लढणार म्हणायचं नाही, ना 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 ना. स्वतंत्र करायचे आता हे कीर्तन आहे. स्वतःच्या मुलाचं लग्न रहित करून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी जाणारा वीर मावळा कोण? तानाजी मालुसरे. घोरपड वर फेकली, हर हर महादेव. खाली आली घोरपड, तलवार उपसली, पेगडा होता, धोतर होत, पगडी होती, कंबर बांधलेली होती. ते काय म्हणते, रसवंदी होय वरी नाही तर 2 तुकडे करून टाकी, असं म्हणलं का? जातीस का माय रसवंती. अरे काय भाषा, काय ते मावळे. आज आमचे नांदेडचे शेख कधीच बोडकं हिंडत नाहीत. मिलिटरी लोक पिछे मूड बाहे मूड, संस्कृती सोडली नाही. महाराष्ट्रातल्या प्रतिभा पाटील राष्ट्रपती संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू घेऊन सवाष्णी बाईला कुंकू, ही महाराष्ट्राची शान आहे. मराठवाड्यासारखी संत भूमी नाही, आणि लातूर जिल्ह्यासारखं जिल्हा नाही, सिद्धेश्वरासारखं मंदिर नाही. महादेव राम एकच, भजन करी महादेव राम पूजी. आता अभंगावर आलो. शेणा महाराज म्हणजे येतो येतो काय हरकत नाही, पण त्या चोपदाराला म्हणतात जगात 3 गोष्टी दुर्लभ, मुमुक्षुत्वम, नरदेहत्वम आणि संताची सहवास. 3ही दुर्लभ आहेत. हे मिळतच नाही. सगळे जन्म मिळतील पण हे जन्म मिळत नाही. त्याला सुभाषित म्हणतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीरम पुन्हा पुन्हा. पैसा पुन्हा मिळते, जमीन गेली पुन्हा मिळते. एक महाराज नाही भेटला दुसरा महाराज भेटते, एक टाळकरी नाही भेटला
चौथा भेटते. एखाद्याची माणसं गेले तर नाही. पुन्हा सावधान स्वस्ती, पुन्हा पत्नी मिळते. हे सगळं मिळतंय, पैसा मिळते, जमीन मिळते, पण न मिळणारा मनुष्य जन्म. येतात सर्व पुनर्लेभ न शरीरम पुन्हा पुन्हा. म्हणून धन्य आम्ही जन्मालो, दास विठू माझे झालो. चला. घाबरू नका, जाऊ दे, इतकंच बाद झालं. गाता गळा वाहता मळा. आम्हाला नरदेह मिळाला हेच खरं सोनं आहे. ज्या जन्मामध्ये परमार्थ करता येतो ते म्हणजे माणूस जन्म आहे. बाकीच्या जन्मात ज्ञान नाही. आणि म्हणून पहिला महाराष्ट्रात लातूरमध्ये आसपासच्या मिळाला. हे सोन्याचं पाऊल पृथ्वीवर पडलंय. संत भेट होत नाही, सगळेच माळा घालीत नाहीत, कलेक्टरच्या परीक्षा सगळे देतच नाहीत, दिले तरी पास होत नाहीत, सगळे माळा घालीतच नाहीत, आणि माळा घातल्या तरी म्हणा ठेवीतच नाही, तर टिकतच नाही शेवटपर्यंत. आणि तिसरं, संतांची भेट होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी त्वा जग जेठी करुणा गेली, परी त्वा जग जेठी करुणा गेली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. एकनाथ महाराज भागवतामध्ये लिहितात, व्याघ्र शिवणीचे दूध जोडे, चंद्रामृते हरी चढे, परी हरी प्रियाची भेटी ना तोडे, हे दुर्लभ गाडे मनुष्य. सातारकर सोर घेऊन गेले पसायदान महाराज. आता विश्वात्मी देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसायता, जे खळाची अंगडी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता प्रज्ञ मैत्र जीवाजे. आमचं पसायदान. आता विश्वास देवे येणे वागिने दोषावे, दोषोणी मद द्यावे पसायदान. बऱ्याच ठिकाणी पाहतोय. म्हणून रोजचं बजेट पाहिजे. अभंगाचा विषय कळाला का? वाघणीचं दूध प्राप्त करता येईल, चंद्रावर जाता येईल, पण हरीला प्रिय अशा भक्तांची गाठ पडणं अवघड आहे. कोणतं पुण्य पाहिजे? नाथ महाराज म्हणतात, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता संत भेटी लय होय, संत भेटी लय होय, बरवा बरवा संत संग, बरवा बरवा संत संग, म्हणून शेना महाराजांनी सोन्याची उपमा दिली. आता सोनच का, आपण थोडा वेळच करू, जास्त नाही झाले, 11 वाजले. शॉर्ट बट स्वीट. 1 तास खनखन पुन्हा उघडलेलं बरं का झड बरी? बसणाऱ्याने सांग. आता उघडलेलं बरं आहे 1-1.5 तासात. मला एक जण बसणारा म्हणला खालून, भडी बुजत नाहीत. म्हणजे तुम्हाला कळलं का?
म्हणावं लागलं, 2 माणसं वाहून गेले, जनावर म्हणला मग उघडलेले बरे. म्हणून कीर्तन जास्तीत जास्त 2 तास. कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला गुडघ्याचे त्रास आहेत, असं म्हणावं लोकांनी. काय कीर्तन थोडं झालं आणि जास्त केल्यावर काय झड लागली होती र, असं ऐकण्यातच येऊ नये. आणि म्हणून गोड थोडक्यात आपला विषय इथपर्यंत आलाय. सोन्याची उपमा का दिली? सोनं माती कधीच खात नाही, सोन्याचा रंग जात नाही, सोनं रस्त्यावर येत नाही, लग्नामध्ये सोन्याशिवाय लग्न होत नाही, बँकेत सोन्याशिवाय नोटा छापल्या जात नाही, बापाच्या हातचा वाडा बदलत, सोन्यात नोटा बदलत्या, बापाच्या हातचे वाडे शेती बदलती, पण सोनं कधी बदलत नाही. म्हणून संत भेट या शब्दाचा अर्थ सगळ्यांच्या भेटीमध्ये आनंद नाही, पण संतांच्या भेटीमध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हेच खरं सोन्यारी जीवन आहे. आज म्हणजे सोन्या महाराज म्हणतात, आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दृष्टी देखिले संताक, दृष्टी देखिले संताक, जीवा सुख थोर झाली, जीवा सुख थोर झाली. दृष्टी देखिले आजी सोनियाचा दिवस. वर्षाचे दिवस किती? 300. याला म्हणतात जुनं ते सोने. ताल लय सब माहिती. तिकडं मृदंग वाजवलेत, पण यांच्या हात इकडे चालू लागले. गायक लोकांचे गायन करू लागले, पण गाणारी तोंडातल्या तोंडात गवलं. मागच्या जन्माशिवाय होत नाही. आळंदीला जाऊन सुद्धा अजाज्यात लक्षण, अजाज्यात लक्षण, भाग त्याग लक्षण द्वितीय चरणातून म्हणतात. येत नाही. त्याला एकच आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, माझ्या विठ्ठल रूपा, माझ्या विठ्ठल रूपा केली, जन्मोजन्म्या जन्मोजन्म्या बहु पुण्य केले. वा वा, धन्यवाद. माझ्या विठ्ठल रूपा केली, माझ्या जन्मातलं पुण्य करीत आल्याशिवाय आता येत नाही. आता मृदंग वाजवलेत ना, एखादं पोरग असं गुडघ्यावर करते, नक्की समजा मागचं मृदंगी आहे. एखादं माग बसलं 100ची नोट काढून घेते, नक्की समजा मागचं डाके पोर आहे. गायन सुरुवात झाल्यापासून मागचं गायन करीत आले. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. आजी सोनियाचा 365 दिवस आहेत. त्या 365 दिवसात काही सोन्याचे आहेत आणि काही न सांगायसारखे. उदाहरण सांगतो. 1947 या दिवशी लाल किल्ल्यावर भारतीय झेंडा फडकला. ते फडकणारे कोण होते?
आम्ही इतिहासाकडे जात नाहीत काही. आणि भजनाचं आणि पोथीचं तर कुठेच जमत नाही. इकडं सोडून बोलायलो मी. पंडित जवाहरलाल नेहरू 1947, तो जो दिवस आहे 15 ऑगस्ट 1947, आज तंड्यावर प्रत्येक शाळेतून प्रत्येक ऑफिसमधून जनगणमन अधिनायक जय जय हा सोन्याचा दिवस आहे. विसरतच नाही तो सोन्याचा दिवस आहे. रामचंद्र प्रभू ज्या दिवशी वापस आले, सर्व अयोध्येत लोकांना आनंद झालाय. हर्षली अयोध्या नगरी म्हणायचं नाही मला, सगळा आनंद येतो. सोन्याचा दिवस आहे. श्रीकृष्ण जन्म, गोकुळच्या सुका, सोन्याचा दिवस आहे. शिमगा सण आहे, पण ते काही आनंदाचा नाही. घरात लक्ष्म्या उभ्या राहिल्या आणि दुसरीच बातमी येऊन गेली, गेलं सगळं कामात. पण याला काय म्हणायचं येतं, अविचारातून योग्य विचारात ज्या दिवशी पाऊल पडल ते सोन्याचं पाऊल आहे. आजपर्यंत आम्हाला कळालं नाही, पण कीर्तनातून आम्हाला कळालं की तुळशीची माळ घालून आम्ही पंढरीचे, शिंगणापूरचे, महादेवाचे वारकरी व्हावं. हे ज्या दिवशी तुम्हाला कळालं, तुमच्या जन्मापासून आज सोन्याचं पाऊल तुमचं घडलेलं आहे. याला म्हणावं सोन्याचा दिवस. आजी सोन्याचा दिवस, दृष्टी देखील संताज. गाठी पडतच नाही. कोणाच्या गाठी कुठं पडतात, कोणाच्या गाठी लग्नात, कोणाच्या गाठी पडतात. लग्न इथं होत असेल, येवाई जावाई पाहुणे, बाजारात व्यापारी, नको ते माडेगाव, नको त्यांच्या भेटी. संतांच्या भेटी फक्त सप्त्यामध्ये. आमच्या आशेगावकर परत दिवशी गेले, मला कोणतरी विचारलं तुम्ही सोर कुठ, म्हणलं या मठ नाही, संस्थान नाही, कोण्या महाराजाकडे नाही. सातारकराकडून सोर शिकला, आशेगावकराकडून विचार शिकले आणि मोतीराम महाराजाकडून आचरण शिकले. कुठंच गेलो नाही. मागचं त्याला जोड संतांचा, नुसतं शिकलं त्यांच्याकडून, जमलं. मग शेणा महाराज म्हणतात, या संतांच्या सहवासामुळं, या संतांच्या संगीतामुळं काय झालं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती प्राप्त झाली. माझ्या जीवाला अत्यंत सुख झालं. अभंगाच्या द्वितीय जीवा सुख झाले, जीवा सुख झाले, जीवा सुख तोरा, जीवा सुख झाले, जीवा सुख झाले, जीवा जीवा सुख थोर झाले. माहेर, माहेर कोणाला असते, मुलीला का माणसाला? शेणा महाराज संतन म्हणतात, माझे माहेर भेटले. माहेर या शब्दाचा अर्थ आहे, मुलीनं माहेरला यावं, लवकर झोपावं आणि सकाळी उशिरा उठावं. तवर भाऊ जाते, ओठ ताई ओठ,
माय पळत येते, झोपू दे बाळ्या मोप सासर, तू निघालास का आता सरकार? त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळ्याच्या मागून झोपावं आणि सगळ्याच्या अगोदर उठावं, त्याचं नाव सासर आहे. माझं माहेर. संत भेटले म्हणजे विकार नष्ट होतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. आता जागर मध्ये ऐकतात, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपू दे त्याला. एका जनार्दनी सगळीच खपू दे, एकटीच राहू दे मला. सत्वर पाव घे आई भवानी, बाहेर तुला हे ज्ञान, हे ज्ञान द्रिजे भुजंग विषेदरीचे वाघ आणि भजे मार्गीचे मांग मार्गजे. संतांच्या भेटीत विकार नष्ट होतात. हेच आमच्या जीवाला सुख झालं. थोडं दृष्टांत रूपानं सांगतो. एकदा इथं महादेवाचं भजन करू आपण. एकदा कारण सिद्धेश्वर आहे. नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय. हर हर बोले नमो दृष्टांत सांगून कीर्तन पुरे करतो. कारण शहरी टाइम मध्ये आता परभणी जिल्ह्यामध्ये 7 ते 9 कीर्तन ठेवलेत. पंढरपूरला 7 ते 8, कधी कधी वाळवंटात 6 ते 8. काही आपरी म्हणजे यात्रा आहे. आमची 2 तास मध्येच अडकलो होतो वाहनात. पुढे येणे नावे ड्रायव्हर म्हणलं कसं करू? म्हणलं गप्प बस, देव जेव्हा नेईल तर बघ. गप्प बस, काय करतो त्याला इलाज? काही गोष्टीला इलाज आहे, काही गोष्टीला इलाज आहे. काय करतो म्हणून आपण जास्तीत जास्त 11:15 पर्यंत वाजू. कोणाला त्रास होणे, पुन्हा जागर काय सगळ्या टाकचा अभिनंदन. थोडा दृष्टांत देतो, लक्ष देऊ नाही का? मध्यस्थी देव आणि जीव यातला मध्यस्थी पूल म्हणजे संत. लग्न जोडायला सुद्धा मध्यस्थी असल्याशिवाय लग्न जोडल्या जात नाही. द्यायला घ्यायला मध्यस्थी असल्याशिवाय जमत नाही. बैल आणायला मध्यस्थी असल्याशिवाय जमत नाही. महाराजाच्या तारखा घ्यायला म्हणत मध्यस्थी असल्यावर इथून संतोष डोंगरे कोण 2 जण फोन केला. काय हरकत नाही, रिकाम असले आल्याशिवाय राहत नाही. 2रं 3रं 4 कीर्तन चालूच असते. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही एकच कीर्तन करीत जाऊ, असं 1 तास 1.5 करू नका. त्याला एक सांगतो, शेजारचं वावर निघाल्यावर घ्यावं का सोडावं? कळालं मग. आम्ही काय सुंब वळीत बसाव का कासर वळीत बसाव? आम्हाला हेच काम. सदाराम घोष करू हरी कथा, सदाराम घोष करू हरी कथा, सदाराम घोष करू हरी कथा, सदाराम घोष करू हरी कथा. सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान. वा, जमलं. थोडं दृष्टांत देतो, कथा आठवतो. श्रीरामचंद्र प्रभू आणि सीतेचं लग्न कोण्या गावी झालं? शक्यतो सगळे रामायणामध्ये पाहायला तुम्ही टीव्हीवर, पण त्या गावाचं नाव आहे मिथिला. जनक राजानं पामपेट काढली, जसं इथले आता निघाले ना पत्रिका. माझ्याकडे पत्रिका नाही आली, मी फोनवरूनच बोललो फक्त. कोणाकोणाचे कीर्तन ते काय असू द्या म्हणलं, काही नाही. फोन संपर्क झाला आहे. आपला मराठवाडा आहे, संत भूमी आहेत. साखरे महाराज इथलेच आहेत, किशन महाराज इथंच होऊन गेलेले. चैतन्य महाराज पुन्हा इथे येतात. सातारकर किती वेळ झाले. सगळ्यांचे पवित्र पावलं या भूमीला लागलेले आहेत. म्हणून आजी सोनियाचा दिवस, दुसरं कोणताच नाही. मिथिला पामपेट काढले, सगळीकडे पामपेट पोहोचले, लातूर जिल्हा पूर्ण. आणि त्याच्यावर लिहिलं होतं, जो कोणी शिर धनुष्यबाण उचलील त्याला माझी मुलगी माळ घालील कन्या. प्रत्येकाने पामपेट उचलेल म्हणले, बा सीता माळ घालील, पण धनुष्यबाण उचललं तर. माळ चांगली पण घातली तर. कीर्तन चांगले पण आलो तर.
माय मुलीला सांगू लागली लवकर उठाव 4ला सांगा माय तुझं लेक्चर पुरे कर. म्हणजे काय नांदायला गेले तर माणसं वागले तर ते ब्राह्मण लोक आले घट मांडलेला आहे. श्री महागणाधिपते नमः ईशदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थान देवता मातृभ्यो नमः सर्व ब्राह्मण भ्यो नमः. लावा डोळ्याला पाणी. लग्नाची तयारी. तिथं आला रावण. देव आहेत वाटतं ना. वा जमलं. आणि मी काही सगळं अभिषेक करीत नाही. मी फक्त सांगा की तुमची तुम्ही करा काय करा. सगळी तयारी झाली पण इतक्यात रावण आला पुढे. रावण काय म्हणतोय मिथिलेश्वर 9वी घर धनरास 9वी रास आहे आणि कन्या रास 6वी रास आहे. मग आधी मुलीचं लग्न का कोणाचं. कसा पॉइंट आहे रावण. काय म्हणजे जनकराजे तू वाचलंस का पत्रिका. जो कोणी शिव धनुष्यबाण उचलील त्याला माझी कन्या माळगाली. मग आधी धनुष्य का आधी कन्या. गेलं गपचूप. गुरु भेटतेच. इथं लातूर मध्ये जांभळे कित बाई बसली. जांभळे जांभळे एक आलो 3 अंगठ्या घालून. केवढ्या दिले केवढ्या तुला घ्यायचीत काय म्हणून तुला केवढ्या दिले. तिनं असं भाई वर केलं 80 तोळ्याची पाटली. ह्या बघ गेलो पळूनच कोणाचा. गुरु भेटते होता आयुष्यामध्ये. मग कोणाची वाट बघू कोणी. आता इथपर्यंत आलं. रावण गेला ते उचलू दिलं नाही देवा ठिकाणी. पण विश्वामित्र होते. रामा रघुनंदना आशुमादरे. रामा व्हा पुढे. रामाने शिव धनुष्याला नमस्कार केला अगोदर. धनुष्यबाण घेतलं. जनकराजा म्हणते आता काय करू माझी मुलगी हिला असे. रावण गेला. झालं सुरुवात सुस्ती काय ते. आता नवरदेवानं माळ घालावी का मुलीनं माळ घालावी. शास्त्र प्रमाण आहे. नवरदेवानं माळ टाकू नये. हे आताचे नवरदेव आपण आधीच टाकून द्यायचे. त्याला सांगायलाच कोणी मिळत नाही. नाही किती वेळ लागू मुलीनं माळ घालावी. शीतेनं माळ घातलेले. राम उभा टाकले. सावधान स्वस्ती. सुरुवात झाली. शेवटचं मंगलाष्टक झालं पण रामाच्या गळ्यात माळच जाईल. राम वाकणत शेतीची माळ जाईल. जनक राजा म्हणतो सकुन्या कोण्या बरोबर सकुन्या. आधी लक्ष्मणजी देखो मिथिलेचा अपमान करता का. तुमच्या भावाला वाकवा ना थोडं. लक्ष्मणला भैया देखो आज सूर्यवंशात लाज वाट्यासारखं वागू नका. थोडं वाका ना. वहिनी लहान आहे. काय म्हणत लक्ष्मणा. लग्न कॅन्सल झालं तर हरकत नाही. तीळ भर वाकणार नाही. सगळा दरबार भरलेला आहे. इतक्यात लक्ष्मणानं साष्टांग नमस्कार केला आणि पाया डोळ्यातून अश्रू आणले. लक्ष्मण वाकल्याबरोबर राम वाकले. लक्ष्मणा काय करतो घाला वहिनी माळ आता. सीता आणि राम या दोघांचं नातं जोडणारा भक्त लक्ष्मण आहे. तसं देवाचं माणसाचं नातं जोडणारी संत मंडळी. संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही. आईशी वेद देती बाई. आईशी वेद देती बाई. म्हणते बाई कुठून आणलं महाराजांनी एकोणीकडे. न्यार न्यार दिसायला आम्हाला. पंढरपूर आहे का नामानंद कैकाडी महाराजापाशी. कुठे काय का कोणता स्वर आपला इथपर्यंत आला. आजी जीवा सुख थोर झाले माझे माहेर भेटले. आता याच्यातून तिसरं चरण असं म्हणतंय मागच्या जन्मातलं काही असो पण या जन्मात अज्ञान होतं. देह तादात्म्यात सापडलो होतो पण संतांच्या संगतीमध्ये बुद्धीवरला मूळ गेला. कपडा साबणानं निघल. शरीर साबणानं धुतल्या जाईल पण बुद्धीवरला मूळ निघत नाही. म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ. आनंदाची सापडली वेळ. यशोदेचा सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडियेला बुद्धीचा मळ. यशोदेचा बाळव. यशोदेचा बाळव.
मायबापाची सेवा करून कुकुट ऋषी नसताना पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. मायबापाची सेवा करून विठ्ठला आणला रे सखा, कशी रे विठ जोडली. त्याला माहित नव्हतं, पण कुकुट ऋषी भेटले आणि प्रत्यक्ष दारात देवाची भेट झाली. नावगा निर्शिलाशी देखत आहे संत चरण. आता पुढे थोडं सांगतो, लास्ट अँड बेस्ट. आपल्या भाद्रपद महिन्यात कोणता सण येते? गणपती. त्याच्या आधी कोणता येते? सणच माहित नाही. वा वा वा. महालक्ष्म्या. भाद्रपद अष्टमी महालक्ष्म्या. सगळ्या गावात चर्चा आरती. लक्ष्म्या जवळ आल्या. आता लक्ष्मी जवळ आल्या. कोणी आंबे जोगान आल्या का कुठून आल्या? घरी टांगलेले आहेत की. पण लक्ष्मी या शब्दाचा अर्थ नवधान्य येणे. दसऱ्यामध्ये 10 दिवस आहे, पण दसरा नाही ते घसरत जाणे. त्याच्यातून काही उरलं तर निघालं दिवाळं, त्याचं नाव दिवाळी. त्याच्यातून एक काही उरलं तर फिरली संक्रांत, काहीच उरलं नाही म्हणून शिमगा. हा सण कसे चांगले, कसे सण बसविले दोन्ही हाताने शिमगा. पण खरा सण कोणता? हे ज्ञानदीचे भुजंग विषयीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गचे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे नायनाट होणं हीच खरी. अगोदर दिवाळी नंतर दसरा आहे. दिवाळी झाल्याशिवाय परमार्थात दसरा येत नाही. हे विकार नष्ट व्हावेत तेव्हा पंच ज्ञानेंद्रिय पंचक्रम एका वृत्तीत येतात. हेच आमचा खरा दसरा दिवाळी. अभंगाच्या शेवट चरणात आधी दिवाळी दसरा, आधी दिवाळी दसरा, दिवाळी दसरा
माझे माहेर माझे अभंगाचा भावार्थ इथंच पुरे करतो. इथं नियोजन लावणारी कमिटी मंडळ म्हणा, इथले सांभाळणारे म्हणा, यांचं अभिनंदन करतो. अशी सद्बुद्धी तुम्हाला शंकराने द्यावी आणि दरवर्षी अखंड हरिनाम संताप चलत राहू ही सदिच्छा बाळगितो आणि माऊली चिंतनाशिवाय आठवत जगतो. ज्ञानेश्वर बोला पुंडरी वरदे हरी. सुरेश महाराज आणि बाबा सुरेश माळी हरिभक्ती पारायण सुरेश महाराज हरंगुळकर व हरिभक्ती महाराज बाबा महाराज सावरगावकर 2 चाली होतील. त्यानंतर हरिभक्ती पारायण बाबळगावकर व हरिभक्ती पारायण युवराज पाटील घरणी. आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा ओ आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा
दिवाळी दसरा हो आज दिवाळी दसरा 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 शेणा म्हणे आले घरा शेणा म्हणे आले घरा जीवा दुःख झाले जीवा दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा आज दिवाळी दसरा शेणा म्हणे आले घरा शेणा म्हणे आले घरा शेणा म्हणे आले घरा देखरा शेना
जीवा सुख झाले जीवा सुख जीवा सुख झाले जीवा सुख सेना मने आले घरा 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 सेना मने आले जीवा